स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहरात मानवी आरोग्याशी खेळणारा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. वीरभद्र मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मटन मार्केटमध्ये मेलेल्या बोकडाचं मटन विकल्याप्रकरणी 2 खाटक्यांविरुद्ध राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार तेजस अशोक मुर्तडक, वय 25, राहणार जुनी पोस्ट गल्ली, राहता, हे 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वीरभद्र मंदिरामागील गरीब नवाज या मटन दुकानातून मटन खरेदी करून घरी गेले होते. मात्र घरी नेलेल्या मटणातून सडल्यासारखा उग्र वास येऊ लागल्यानं त्यांना संशय आला. तेजस मुर्तडक हे पुन्हा दुकानावर जाब विचारण्यासाठी गेले असता तिथे आधीच इतर ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती. जमा झालेल्या लोकांनी मटणाबाबत जाब विचारला असता सुरुवातीला दुकानदारांनी उडवाउडवीची उत्तर दिली. लोकांचा वाढता दबाव पाहून मटन विक्रेते आसिफ खाटिक आणि गुड्डू खाटिक, दोन्ही राहणार चितळी रोड, राहता, यांनी धक्कादायक कबुली दिली. त्यांनी मान्य केलं की त्यांनी एक मरण पावलेलं बोकड अवघ्या 150 रुपयांना विकत घेतला होता. खरं तर ते हा बोकड पुरून टाकणार होते, परंतु दुकानावर ग्राहकांची गर्दी असल्यानं त्यांनी घाईघाई ते मेलेल्या बोकडाचं मटण कापून सर्वांना विकून टाकलं. स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणारे आणि आरोग्यास हानिकारक असलेलं कुचकं मटण विकल्याप्रकरणी तेजस मुर्तडक यांनी 7 एप्रिल 2026 रोजी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आसिफ खाटिक आणि गुड्डू खाटिक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 123, 275 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता विलास गिरी करतायत. दिनांक 5/4/2026 वार रविवारी मी गरीब नवाज येथे मटण घेण्यासाठी गेलो होतो. तिथं गेल्या वेळी एक इसमाकडून त्यांनी 150 रुपयामध्ये बोकड्या विकत घेतला व तो मरण पावलेला होता. तर त्यांनी त्या इसमाला सांगितलं, जे गरीब नवाजचे मालक आहे त्यांनी त्याला सांगितलं की तो बोकड्या मला कातडी त्या बोकड्याची पाहिजे फक्त, तर बाकीचे जे आतलं जे मांस वगैरे ते मी पुरून टाकल. तर त्यांनी ते न करता त्याचं कातडं काढून घेतलं. कातडं काढल्यानंतर तो बोकड्या विक्रीस लावून दिला आणि तो विक्रीस लावल्यानंतर आम्ही त्याचं मटण घेतल्यानंतर जेव्हा आम्ही ते मटण बघितलं त्याचा दुर्गंध यायला लागला. आम्हाला पूर्ण वास सुटला. त्या यायला वास सुटल्यानंतर सर्व नागरिक तिथं गेले. त्यानंतर तिथं माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळे तिथं उपस्थित होते. त्यांनी पण त्याची सकल चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांच्या पण त्या गोष्टी काही निदर्शनास आल्या व सगळे नागरिक तिथं सतर्क झाले आणि त्यामुळं त्या अशा घटना घडल्यामुळं सगळ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तिथं पण भरपूर गिरेक होते. गिरेक असताना आता आम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या घेण्याच्या गडबडीत होतो. घेतल्यानंतर आम्ही जेव्हा त्याचा ते दुर्गंध यायला लागला आम्ही तिथून परत आलो आणि त्याचा दुर्गंध जास्त वाढू नये म्हणून त्यांनी त्याला कापड बांधलं होतं व त्याला पाणी मारलेलं होतं की ते लोकांच्या लक्षात नाही यावं म्हणून. नागरिकांच्या जेव्हा घरी गेल्यानंतर तो जो वास सुटला ना, गरम हीट झाल्यानंतर, तेव्हा तो लक्षात आल्यानंतर नागरिक तिथं आले. त्याच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे व अशा लोकांना ह्या धंदे करण्यास हे नाही केलं पाहिजे, बंद केले पाहिजे त्यांचे हे धंदे. कारण याच्याने आता आमच्या घरात लहान लहान मुलं आहे, ते मटण नेल्यानंतर आमच्या घरातले लहान लहान मुलं खातात. उद्या त्यांना जर काही झालं असे नाही तर मग त्या गोष्टीचा काही अर्थ नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने याच्यावर कारवाई करण्यात यावी, आमची हीच मागणी आहे. त्यांनी तिथं आल्यानंतर स्पॉटचा पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर त्यांनी सखोल तिथं आमच्याकडून पण, आम्ही फिर्यादी असताना आमच्याकडून पण सखोल चौकशी केली का घटना कशी घडली.